लातूरच्या अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक यंदा रंगतदार असणार आहे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे आहेत। बाबासाहेब पाटील हे याच मतदारसंघातून येतात, त्यामुळे भाजपने आता नगराध्यक्षपद आम्हाला सोडावं अशी मागणी केली आहे। कसं आहे अहमदपूर नगर परिषदेचं कोड आणि कोणत्या पक्षातून कोण कोण इच्छुक आहेत पाहूयात या खास रिपोर्टमधून। अहमदपूर नगर परिषद निवडणुकीत काटेकी टक्कर। सहकार मंत्र्यांपुढे सहकारी विरोधकांचं आव्हान। लातूरच्या अहमदपूर नगर परिषदेत सहकार मंत्र्यांसमोर माजी राज्यमंत्र्यांचं तगडं आव्हान उभं राहिलंय। कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या निवडणुकीत नेत्यांचं सर्वस्व पणाला लागलंय। 8 वर्षांनंतर होणाऱ्या अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे। 2017च्या निवडणुकीत 23 जागांसाठी निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादीची साजिदभाई मित्रमंडळासोबत युती होती। या युतीने 9 जागा जिंकल्या। भाजपनं स्वबळावर 6 जागा निवडून आणल्या होत्या। शिवसेना 3 जागांवर विजयी झाली। काँग्रेसला मात्र 2च जागांवर समाधान मानावं लागलं होतं। तर माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या बहुजन विकास आघाडीला नगराध्यक्षपद आणि 4 जागांवर यश मिळालं होतं। नंतर विनायकराव पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं भाजपची ताकद वाढून भाजपकडे 10 जागा आणि नगराध्यक्षपद राहिलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब पाटलांचा विजय झाल्यानं नगराध्यक्षांसह अनेकांनी राष्ट्रवादीला जवळ केलं आणि त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीची ताकद वाढली होती। या अहमदपूर शहरामध्ये जवळपास 45% मुस्लिम समाजाचं मतदान आहे। बाकीचे उर्वरित त्यामध्ये 55% बाकीचा समाज आहे। म्हणजे जसा मराठा असो, लिंगायत असो, दलित असो, बौद्ध असो, मातंग असो, हटकर, धनगर, इतर जाती सगळ्या 55% आहेत। तर त्या अनुषंगानं इथं अहमदपूर शहरामध्ये नगराध्यक्ष तर मुस्लिमचाच व्हायला पाहिजे। आज आपण बघितलं की मुस्लिमचंच व्हायला पाहिजे, परंतु असं कधीच घडत नाही। कारण की हे जे बलाढ्य जे आहेत ही मुस्लिमांना कधीच सत्तेवर आणि खुर्चीवर बसवू शकत नाही। परंतु यावेळेस मुस्लिम समाजाने एक निर्णय घेतलेला आहे, काही हो कोणत्याही परिस्थिती हो मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे। केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि स्थानिक आमदाराकडे सहकार मंत्री हे मोठं पद असल्यानं नगराध्यक्षपद आम्हाला सोडावं अशी मागणी भाजपने केली आहे। पासून पार जिल्ह्यापर्यंत युवा मोर्चाच्या माध्यमातून काम केलेलं आहे। नगरपालिकेला मागच्या टर्ममध्ये माझी आई उपनगराध्यक्षा होती। 2011ला मला काही कारणास्तव विड्रॉल करावा लागला, पण आजच्या घडीला 2025मध्ये जे इलेक्शन लागलेलं आहे ते ओपन पुरुषासाठी सुटलेलं आहे। या माध्यमातून लोक जनतेची सेवा मागील पंचवार्षिकमध्ये माझ्या वार्डामध्ये कुणीही येऊन बघू शकतं की वार्डाचा विकास कुठपर्यंत केलेला आहे। मागील काळामध्ये माझ्या आईच्या माध्यमातून मी नगरपालिका प्रशासकीय इमारत, नगरपालिका कॉम्प्लेक्स या माध्यमातून जे सार्वजनिक कामं होते तेही केले आणि माझ्या वार्डातील रस्ता, नाला ह्या आणि ओपन स्पेस याचेही सध्या कामं केली। संघटनेकडे महायुतीपासून जे केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपची सत्ता आहे आणि इथं मंत्री महोदय हे राष्ट्रवादीचे आहेत। जे मोठं पद हे मंत्र्याकडे राष्ट्रवादीकडे आहे, तर त्यांनी खाली नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीला सोडावं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार आहेत। माजी उपनगराध्यक्ष अभय मिरकले, माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव शेखर चौधरी, 2 वेळा नगरसेवक राहिलेले रहीम पठाण आणि सय्यद युसूफ। 2025 ही 5वी निवडणूक आहे। यावेळेस मी पक्षश्रेष्ठीकडे माननीय सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्याकडे मी अहमदपूर शहरातील सर्व समीकरणं बघितले असता मी सुद्धा उमेदवारी मागितली आहे आणि नगराध्यक्षपदासाठी मी इच्छुक आहे आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर मी ठाम राहील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 2 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सय्यद साजिद, माजी नगरसेवक राहुल शिवपूजे, तर भाजपकडनं 2 उमेदवार इच्छुक आहेत। माजी आमदारांचे नातू डॉक्टर वैभव रेड्डी आणि माजी उपनगराध्यक्षांचा पुत्र अमित रेड्डी। काँग्रेसकडूनही 2 उमेदवार इच्छुक असल्याचं बघायला मिळालं। माजी उपनगराध्यक्ष शेख कलीमुद्दीन अहमद,
आणि काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन. शिवसेनेच्या दोन्ही गटातनं सध्या तरी नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांचं नाव समोर आलेलं नाहीये. एकंदरीतच जर बघितलं तर सगळ्याच पक्षांमधनं नगराध्यक्षपदासाठी तगडी रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. तर पक्षश्रेष्ठींसमोर मोठे पर्याय उभे असल्यानं त्यांचीही एक एक उमेदवार निवडण्यासाठी मोठी अडचण होणार असल्याचं बोललं जात आहे. 3.5 वर्ष झाली निवडणुका लांबणीवर आहेत आणि आत्ता कुठं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या नगरपालिकेच्या निवडणुका लागू झालेल्या आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे. असं जर पाहिलं तर मागच्या जवळपास 3-3.5 वर्षापासून अहमदपूर शहराचा विकास व्हावा त्या प्रमाणात झालेला नाही आणि एकंदरीत कार्यकर्त्यामध्ये खूप नाराजी व्यक्त होत होती. परंतु आता कुठं कार्यकर्त्यामध्ये खूप उत्साह निर्माण झालेला आहे आणि या अनुषंगाने आता ह्या निवडणुकीच्या नंतर अहमदपूर शहराचा विकास भरभराटीने येईल आणि इथल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मला वाटतं. एकंदरीतच अहमदपूर नगर परिषद निवडणूक नेत्यांमुळे अटीतटीची बनली आहे. महायुती म्हणून एकत्र लढले तर नगराध्यक्षपदाचा तिढा कसा सोडवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर.